हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहे आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे बटाट्याचे परोठे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खमंग असे परोठे तयार होतात. त्यासाठी आपण घेतलेला आहे 1.5 वाटी साबुदाणा. त्याला पॅनवर टाकून मंद आचेवर आपण त्याला मस्त भाजून घेणार आहे. खरपूस साबुदाणा तयार करून घेणार आहे, कारण पावसाळा चालू आहे तर साबुदाणा थोडा वातडा असतो, त्यामुळे आपल्याला भाजून घेणं खूप आवश्यक आहे. त्याला मस्त आपण भाजून घेणार आहे. मग अशा पद्धतीने मंद आचेवर भाजून घ्यायचा आपला साबुदाणा. त्यामुळे काय होते, आपल्याला जर पावडर तयार करायची तर इझिली तयार होईल. याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट हवी आहे. आपण मिक्सरमधून हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघा. आता मी साबुदाणा थंड करून घेणार आहे आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त त्याचं एक पावडर तयार करून घेणार आहे बघा. अशा पद्धतीने आता मी याला मस्तपैकी सगळ्या चाळणीने चाळून घेणार आहे. चाळणीमध्ये उरलेला साबुदाणा मी परत फिरवून त्याला चाळून घेणार आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे मी हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ, जिरं आणि 2 बॉईल बटाटा टाकणार आहे. खिसून टाकणार आहे मी बघा. अशा पद्धतीने याला टाकणार तर मी सगळ्याला मस्तपैकी हाताने चोळून चोळून मिक्स करून घेणार आहे बघा. अशा पद्धतीने सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे मस्त बघा. अशा पद्धतीने चोळून चोळून आपल्याला मिक्स करायचे आहे. आता आपण काय करणार आहे, त्यामध्ये थोडं थोडं अगदी हाताने एकदम पाणी टाकायचं नाही आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं मस्तपैकी घोटणं एक गोळा तयार करून घेणार आहे बघा. अशा पद्धतीने गोळा तयार करून घेणार आहे. आता मी थोडंसं 5 मिनिट रेस्ट ठेवणार आहे. परोठ्याबरोबर खायला आपण चटणी करणार आहे. त्यासाठी घेतलेलं आहे आपण दुसऱ्याच्या भांड्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट, मीठ, हिरवी मिरची, जराशी चिंच आणि साखर घेतलेली आहे. थोडं पाणी टाकलेलं आहे आणि मस्तपैकी चटणी तयार करून घेतली आहे बघा. आता काय करणार आहे, यामध्ये तडका टाकणार आहे. त्यामुळे घेतलेला आपण तडका पॅनमध्ये तेल, सुकी लाल मिर्च, जिरं आणि कढीपत्ता. आता गरम तडका आपण चटणीमध्ये टाकलेला आहे. आता मस्तपैकी याला मिक्स करून घेणार आहे. आपली चटणी तयार झालेली आहे बघा. आता मी काय करणार आहे, मस्त माहिती आहे का, एक पोपटवर एक पॉलिथिन घेणार आहे. त्याचा मस्त असा गोळा तयार करून परोठे लाटून घेणार आहे. परोठ्याचा गोळा तयार करण्यापूर्वी आपल्याला थोडं थोडं साबुदाण्याचा गोळा घेऊन पाणी टाकून थोडं त्याला भाकर कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे आपल्याला. तेव्हाच आपला परोठा व्यवस्थित होईल. मग आता मी डब्याच्या सहाय्याने सारख्या आकाराचा परोठा मस्त कट करून घेतलेला आहे. आता पॅनवर टाकून मस्तपैकी परोठा भाजून घेणार आहे. थोडं थोडं तेल टाकून मी दोन्ही साईडने खरपूस असा परोठा भाजून घेणार आहे बघा. अशा पद्धतीने एकदा तुम्ही उपवासाचे बटाट्याचे परोठे नक्की ट्राय करून बघा. छान असा परोठा तयार होतो बघा. किती छान असा परोठा तयार झालेला आहे. मस्त कलरफुल असा परोठा आहे बघा. आणि गरमागरमच परोठा खायचा आहे आपल्याला. हे बघा किती खमंग असा परोठा दिसत आहे आपला बघा. आता मी असेच परोठे, माझे बाकीचे उरलेले सर्व परोठे मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे आणि गरमागरम परोठे मी माझ्या परिवाराबरोबर सर्व करून घेणार आहे बघा. छान असे परोठे तयार झालेले आहे. आता मी माझ्या देवाला नैवेद्य दाखवत आहे बघा. छान असे परोठे, गुलाबजामुन, चटणी, दही, हिरवी मिरचीबरोबर मस्तपैकी सर्व केलेला आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत. बाय बाय.